तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेली आहे महत्त्वाची गुड न्यूज। तर काय आहे गुड न्यूज तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 प्लस 2100 रुपये असे टोटल तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 5100 रुपये। तर हे पैसे कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे तर ते मी सांगणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा आणि ज्या महिलांना आतापर्यंत 8वा 9वा हप्ता मिळालेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळालेला आहे। आणि ज्या महिलांना नाही मिळाला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला 8वा आणि 9वा हप्ता नाही मिळाला। पुढची प्रोसेस काय आहे ते व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे, म्हणून ज्या महिलांना नाही पैसे मिळाले त्यांनी एंडपर्यंत बघा आणि मी सांगेन ती प्रोसेस नक्की करा। तर राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आली आहे। विशेष बाब म्हणजे या योजनेमुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहीण योजनेमुळे जे सरकार होती ती विधानसभामध्ये आलेली आहे। तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या टायमिंगला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मानधन लाडक्या बहिणीला देऊ अशी घोषणा केली होती। मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झालेले नाही। तर हे 2100 रुपये कधी मिळणार यावर लाडक्या बहिणींचा डोळा आहे। तर लाडक्या बहिणीला एक गोष्ट मी सांगणार आहे की हे जे 2100 रुपये आहे ते 2100 रुपये या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गंदागोळ सुरू आहे। असं असताना आता लाडकी बहीण योजना मानधन 2100 रुपये करण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्यात आलेले असून उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिलेली आहे। देवज्ञ भवनमध्ये शुक्रवारी सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षमध्ये जे नीलमताई आहे त्यांनी ह्याविषयी घोषणा केलेली आहे। तर ही घोषणा काय आहे ते सुद्धा आपण सांगणार आहे। तर या घोषणेमध्ये महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर नीलमताई गावडे बोलले होते की ही जी योजना आहे ती 2100 रुपये करण्याबाबत महिलांचा चांगला फायदा होणार आहे। महिलांची बचत गट काढून लहान लहान उद्योग सुरू केले आहेत, त्यांना बँकेतून सहकार्य दिले आहे। महिलांसाठी शासनात विविध योजना आहे, त्यांचा सामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। तर ही जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळत आहे त्या पैशांनी तुम्ही छोटे छोटे उद्योगसुद्धा चालू करू शकता किंवा त्या पैशाने तुम्ही नवीन व्यवसायसुद्धा चालू करू शकता। पुढे बोलताना म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना मानधन 2100 रुपये करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी पदाधिकार प्रयत्न करण्यात आलेले आहे। यासाठी आवश्यक जे पाठबळ आपण देऊ अशीही नीलमताई गावडे यांनी घोषणा केलेली होती। आणि सर्वांनी हे जे काय परिषद सांगितलं आहे ते ऐकलं होतं। तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दिले जाईल असं सांगितलं आहे। तर 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। तर ह्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देऊन लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी त्यांना फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला होता। अक्षय तृतीयाच्या दिवशी 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही तारीख फिक्स झालेली आहे। तर मात्र एप्रिल महिना सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आणि जमा झालेला नाही, म्हणून लाडक्या बहीण आता चिंतेत झालेली आहे। तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। अगर नाही जमा झाला तर एप्रिल प्लस मे असे 2 महिन्याचे हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचे चान्सेस आहेत। तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये वरून 500 रुपये देण्यात येत आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ देणारे काही महिला अशा आहेत जे महिला आहेत ते शेतकरी योजनासुद्धा त्यांचा लाभ घेत आहेत। तर त्या महिलांना 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ते मी तुम्हाला आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। तर योजनेत महिलांना 1500 रुपये मिळत
आहेत, मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. ह्याचे कारण हेच आहे की शेतकरी महासन्मान निधी ज्यांना मिळत होते तर त्या महिलांना फक्त आता 500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अजितदादा पवार यांनी हमी घेतलेली आहे. तर कोणती हमी घेतली आहे ते जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना कायम चालूच राहणार आहे. अर्थसंकल्प या योजनेतून करण्यात आली आहे. ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार आम्ही केलेला नाही. म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती चालूच राहणार आहे, कोणत्याही प्रकारे बंद करणार नाही, असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता मिळालेला नाही तर त्या महिलांना खुशखबर आहे की त्यांना आता जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो सगळा एकत्र मिळणार आहे. तर ही गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आहे. ज्या महिलांना खरंच पैसे आलेले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि जेवढी आपल्याने मदत होत आहे तेवढी आम्ही करणार आहोत. तर लाडक्या बहिणींना काय करायचं आहे की तुमचं जे आधार आहे त्या बँकेसंग ते लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे. प्लस लाडक्या बहिणींना जे आधार स्टेटस आहे ते चेक करायचं आहे. कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जाणार आहे, कोणत्या बँकमध्ये जमा होणार आहे ते तिथे तुम्हाला समजेल. अगर तेही झालं नाही तर माझी लाडकी बहीण योजनेच्या साईटवर जाऊन तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता की मला अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचा हा हप्ता आलेला नाही. तर अशा प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणींना ज्यांना हप्ता मिळालेला नाही त्यांनी कंप्लेंट करू शकतात. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या महिलांपर्यंत ज्यांना अजूनसुद्धा पैसे मिळाले नाही, कारण त्यांना थोडीफार मदत होईल. आणि आता एप्रिल महिन्यामध्ये ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना सगळ्यांना प्लस होऊन येणार आहे. तर इथे ज्यांना पैसे नाही आले तर त्यांना प्लस होऊन येऊ शकता. म्हणून तुम्ही एवढं काम करा. आणि दुसरी गोष्ट की आपल्या चॅनलवर असेच नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर त्यासाठी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या महिला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करीत नाही तर त्यांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्यांनी आम्हाला मोटिवेशन भेटतं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत.